नमस्कार. आता आपण चॅप्टर 2 पासून सुरुवात करणार आहोत. चॅप्टर 2 मध्ये व्याख्या आहेत. व्याख्या वाचतेवेळी आपल्याला प्रत्येक डॉट, प्रत्येक कॉमा, प्रत्येक सेमिकोलन नीट वाचायचा आहे. व्याख्या कायद्याचा गाभा असल्यामुळे त्याचा अभ्यास नीट होणं गरजेचं आहे. आता ज्या पॉवर पॉइंट स्लाइड्स मध्ये व्याख्या आहे त्याचं जे टेक्स्ट आहे, त्याची जी भाषा आहे आणि ती जी वाक्य आहे ते एका विशिष्ट पद्धतीने पॉवर पॉइंट स्लाइड्स मध्ये मांडली आहे. ती मांडतेवेळी त्याचा अर्थ नीट समजून घ्यावा अशी अपेक्षा आहे. तसंच सगळ्या काही व्याख्या पॉवर पॉइंट स्लाइड्स मध्ये घेतलेल्या नाहीयेत. ज्या व्याख्या पॉवर पॉइंट स्लाइड्स मध्ये नाहीये त्या डाउनलोडेबल टेक्स्ट मध्ये आहेत. ते आपण पार्ट 2 म्हणून वाचाव्यात आणि अभ्यास करतेवेळी अत्यंत शांतपणे, अत्यंत नीट आपल्याला अभ्यास करायचा आहे. कारण व्याख्यांचा संदर्भ नुसतं जोडायचा नाहीये कायद्याच्या प्रोव्हिजन्स बरोबर, तर आपल्याला त्या कायद्यामध्ये, त्या कॉन्टेक्स्ट मध्ये ती व्याख्या, तो शब्द कसा वापरला हे जाणून घेणं जास्ती महत्वाचं आहे. तसंच या व्याख्या मी क्रमवारीनुसार घेतलेल्या नाहीयेत, तर त्याही रिअरेंज केल्या. म्हणजे काय केलं तर कंपोजिट सप्लाय, मिक्स सप्लाय एकत्र घेतला, कन्सिडरेशन आणि मार्केट व्हॅल्यू एकत्र घेतली. ह्याचं कारण असं की ह्या व्याख्यांचा एकमेकांशी संबंध आहे आणि त्यांचा परिणाम एकत्रितपणे किंवा वेगवेगळा आपल्याला नीट जाणून घेणं गरजेचं आहे. तर आता आपण सुरुवात करणार आहोत चॅप्टर 2 व्याख्यांची. सध्या आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे. जर आपण 1 जानेवारी 2017 ला आपल्याकडे काय बघितलं तर आपल्याकडे मॉडेल जीएसटी लॉचा ड्राफ्ट 2 आहे. आपल्याकडे ड्राफ्ट रूल्स आहेत. हे ड्राफ्ट रूल सगळ्या विषयांबद्दल नाही आहेत. तर आपल्याकडे इनवॉइस, रजिस्ट्रेशन, रिटर्न्स, पेमेंट आणि रिफंड या 5 विषयांबद्दलचेच सध्या ड्राफ्ट रूल्स आहेत. जसा कायदा बदलत जाईल तसं आपण त्याच्यात सुधारणा जरूर करू, पण असं वाटत नाही की या ड्राफ्ट 2 मध्ये काही फारसे बदल होतील. जर आपण डेफिनेशन सुरुवात केली तर त्याचं सुरुवातीचं टेक्स्ट काय, मी ते टेक्स्ट वाचतो, मग आपण त्याच्या अर्थाचा उहापोह करू. काय म्हटलंय सेक्शन 2 मध्ये सुरुवातीला, इन दिस ऍक्ट अनलेस द कॉन्टेक्स्ट अदरवाइज रिक्वायर्स. या वाक्याला प्रचंड अर्थ आहे. परत वाचतो मी, इन दिस ऍक्ट अनलेस द कॉन्टेक्स्ट अदरवाइज रिक्वायर्स. आता याचा अर्थ काय, व्याख्या तर आहेत पण त्या व्याख्या जर वेगळ्या अर्थाने कायद्यात वापरल्या गेल्या असतील तो वेगळा अर्थ जोडायला हवा. डेफिनेशन मध्ये जो अर्थ दिलेला आहे, व्याख्यांमध्ये जो अर्थ दिलेला आहे तो बरोबर तर आहेच, पण तो बदलू शकतो जर त्याचा वापर वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये केला गेला. मी एक आपल्याला साधं उदाहरण देतो. जर आपण सध्याच्या सेंट्रल सेल्स टॅक्स ऍक्ट मधला सेक्शन 6A बघितलात, या सेक्शन 6A मध्ये असं म्हटलंय की जर आपण ब्रांच ट्रान्सफर किंवा स्टॉक ट्रान्सफर केलेल्या मालाला टॅक्स लागत नाही असं जर आपलं म्हणणं असेल तर आपल्याकडे फॉर्म F असणं गरजेचं आहे. जर आपल्याकडे फॉर्म F नसेल तर त्या ट्रान्झॅक्शनला टॅक्स लागू शकतो. आता आपण जर CST ऍक्ट मधली सेलची डेफिनेशन बघितली तर सेलच्या डेफिनेशन साठी 2 पार्टीज असणं आवश्यक आहे. आता जेव्हा 2 पार्टीजच नाहीच, म्हणजे जर आपण आपल्या 2 ब्रँच मध्ये ब्रँच ट्रान्सफर केलं आणि जर फॉर्म F नसेल तर टॅक्स लागू शकतो का? म्हणजे काय तर सेलच्या डेफिनेशनचा अर्थ डिपार्टमेंट जेव्हा सेक्शन 6A वाचतं तेव्हा त्याचं कॉन्टेक्स्ट बदलल्यामुळे ते असं म्हणतात की जरी ब्रँच टू ब्रँच माल गेला असेल, जरी सेलच्या डेफिनेशन प्रमाणे 2 पार्टीज नसतील तरी सुद्धा आम्ही टॅक्स लावू शकतो जर तुम्ही फॉर्म F दाखवला नाही तर. या विषयावर मी ऑलरेडी अपील मध्ये आहे. एक अपील माझ्या विरुद्ध गेलाय, दुसरं अपील सध्या ट्रायब्युनल, माननीय ट्रायब्युनल समोर आहे. आता हे मुद्दे का निघतात, कारण त्याचा अर्थ तुम्ही त्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर वाचलात तर बदलू शकतो, असा एक अर्थ निघू शकतो. परत आपण एकदा बघूया, डेफिनेशनची सुरुवात जीएसटीच्या सुद्धा अशीच आहे की डेफिनेशन कंटेन्स द डेफिनेशन्स ऑफ द टर्म्स
अनलेस द कॉन्टेक्स्ट अदरवाईज रिक्वायर्स. म्हणजेच तुम्हाला जेव्हा त्या डेफिनेशनचा अर्थ वाचायचा आहे तर पहिल्यांदा तुम्ही डेफिनेशन बघायची, पण जर त्या शब्दाचा अर्थ त्या कलमाप्रमाणे त्या सेक्शन प्रमाणे जर वेगळा लागत असेल तर तो बदलू शकतो. जेव्हा आपण या डेफिनेशनचा अभ्यास करणार आहोत तेव्हा आपल्याला प्रत्येक वेळेला हे लक्षात घ्यायचं आहे की ह्या सेक्शनच्या ह्या शब्दाच्या डिपेंडन्सीज काय, म्हणजे काय तर हा शब्द कुठल्या कुठल्या सेक्शनमध्ये कुठल्या कुठल्या कलमांमध्ये वापरला गेलाय, त्याचा अर्थ डेफिनेशन प्रमाणे लागला तर ते कलम संयुक्तिक आहे का, जर तो डेफिनेशन प्रमाणे नाही लागला तर ते कलम संयुक्तिक नाही का. म्हणजेच काय तर सुरुवात करते वेळी आपण डेफिनेशन्स वाचणार आहोत, डेफिनेशनचा अर्थ समजून घेणार आहोत. डेफिनेशनचा अर्थ समजून घेतल्यानंतर आपण डिपेंडन्सीज शोधणार आहोत. डिपेंडन्सीज मध्ये डेफिनेशन मध्ये दिलेला अर्थ जसाच्या तसा त्या कलमात तो शब्द वापरला तर लागू शकतो का हे बघणार आहोत आणि नंतर पुढे जाणार आहोत. आता मला वाटतं या प्रकारचा अभ्यास आपण पहिल्यांदाच करत असाल. आपण कायदा वाचला असाल पण अशा पद्धतीने वाचला असायची शक्यता मला कमी वाटते. जर आपण वाचत असाल तर ते चांगलंच आहे. दृष्टिकोन बदलणं महत्वाचं आहे. आता आपण पुढे जाऊया. डेफिनेशन जर तुम्ही बघितल्यात ॲट अ ग्लान्स, एक नजर मारली डेफिनेशनवर, तर प्रत्येक डेफिनेशन मध्ये म्हणजे पहिल्या डेफिनेशन पासून शेवटच्या डेफिनेशन प्रमाणे पर्यंत सेमिकॉलन वापरलाय. आता सेमिकॉलन का वापरला असेल तर प्रत्येक डेफिनेशन दुसऱ्या डेफिनेशनच्या शब्दाशी त्याचा संदर्भ जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे कायदा बनवते वेळी. नंबर एक, सेमिकॉलनचा अर्थ एक पॉज असतो किंवा दोन शब्दांमधला संदर्भ जोडण्यासाठी आपण सेमिकॉलन वापरतो. जर असं धरलं तर आपण जेव्हा डेफिनेशन वाचतो तेव्हा एक डेफिनेशन स्वतंत्रपणे फक्त तेवढीच वाचून उपयोगाची नाही, तर आपल्याला त्या डेफिनेशनचा संदर्भ दुसऱ्या डेफिनेशनशी लागतो का, एका शब्दाचा अर्थ दुसऱ्या शब्दाच्या अर्थाशी जोडला जाऊ शकतो का हे बघणं पण महत्वाचं आहे. तर आपण आता डेफिनेशन वाचताना पुन्हा एकदा टू सम इट अप आपण कशा पद्धतीने वाचणार आहोत. एक, त्या शब्दाचे अर्थ समजून घेतल्यानंतर ह्या महत्वाच्या शब्दांच्या व्याख्या जेव्हा कायद्याच्या एखाद्या कलमात वापरल्या गेल्या, एखाद्या सेक्शन मध्ये वापरल्या गेल्या, त्याचा अर्थ बदलतो का हे पडताळून पाहणं नंबर एक. नंबर दोन, दोन शब्दांमध्ये सेमिकॉलन असल्यामुळे तो सेमिकॉलन पॉज म्हणून धरला गेल्यामुळे आपल्याला दोन शब्दांमध्ये काय अर्थ लागतो का किंवा सगळ्या व्याख्यांचा एकमेकांशी काय संबंध लागतो हे पडताळून पाहणं गरजेचं आहे. नंबर दोन. नंबर तीन, जेव्हा एखादा कायदा आपण वाचतो, विशेषतः टॅक्सेशन लॉ जेव्हा वाचतो तेव्हा त्याचं इंटरप्रिटेशन शब्दशः करणं, त्याचं शब्दशः लावणं अभिप्रेत असतं. नंबर चार, जेव्हा आपण एक व्याख्या वाचतो तेव्हा त्या व्याख्या वाचते वेळी त्या शब्दांचा एकमेकांशी असलेला संदर्भ, त्या संदर्भाचा एखाद्या सेक्शनशी असलेला संदर्भ, या शब्दांचा मिळून लागत असलेला अर्थ त्या क्रमामध्ये किंवा त्या सेक्शन मध्ये पडताळून पाहणं गरजेचं आहे. तर आता आपल्याला कळलं की आपण व्याख्या कशा वाचायच्या आहेत एखाद्या कायद्याचा अभ्यास करताना. आपण आता पुढे जाऊया आणि सुरुवात करूया व्याख्या अभ्यास करायला. पहिली व्याख्या आपण घेतोय एजंटची. तुम्ही जर आपण पॉवर पॉइंटच्या स्लाइड्स बघितल्या तर कायद्यातली व्याख्या एका विशिष्ट पद्धतीने मांडायचा प्रयत्न केलाय. आपल्याला लक्षात येईल की कायद्याची व्याख्या मांडताना जर तुम्ही जशी पुस्तकात आहे तशी ती जर मांडलीत किंवा तशी वाचून दाखवलीत तर त्याचा अर्थ कळणं फार कठीण जातं किंवा फार कमी लोकांना त्याचा करेक्ट अर्थ कळू शकतो. आता मी वाचतो ज्या पद्धतीने ती व्याख्या पॉवर पॉइंट स्लाइड्सला आहे त्याच पद्धतीने आपण वाचूया. एजंट सेक्शन 2(5). एजंट मीन्स अ पर्सन इन्क्लुडिंग. आता जर आपण या व्याख्येची गंमत बघितली तर मीन्स म्हणजे अर्थ सांगायचा प्रयत्न आहे. एजंट मीन्स अ पर्सन हे स्लाइड मध्ये पहिल्या वाक्यात आहे. दुसऱ्या वाक्यात इन्क्लुडिंग म्हटलंय आणि काही ठराविक प्रकारच्या
एजंटची नावं किंवा प्रकार दिलेले आहेत. त्याच्यामध्ये फॅक्टर आहे, ब्रोकर आहे, कमिशन एजंट आहे, इंटरमिडियरी आहे, ऑक्शनियर आहे, और एनी अदर मर्केंटाइल एजंट आहे. बाय व्हॉट युअर नेम कॉल्ड and who carries on the business of supply or receipt of goods and or services on behalf of another whether disclosed or not. सो 3 गोष्टी याच्यात महत्वाच्या आहेत. एजंटची व्याख्या करतेवेळी मीन्स हा शब्द वापरलाय, म्हणजे खऱ्या अर्थाने एजंटची व्याख्या एजंट मीन्स अ पर्सन इथे संपते, त्याच्या पुढची व्याख्या नाही, तरी पण आपल्याला वाचणं गरजेचं आहे. म्हणजे काय तर इन्क्लुडिंग अ फॅक्टर, ब्रोकर, कमिशन एजंट, अडातिया, डेल कडेड एजंट, इंटरमिडियरी और एन ऑक्शनियर और एनी अदर मर्केंटाइल एजंट. म्हणजे इट इन्क्लूड सो मेनी टाइप्स ऑफ एजंट्स. एजंटचे वेगवेगळे प्रकार दिलेत. बाय व्हॉट युअर नेम कॉल्ड अँड हू कॅरीज ऑन द बिझनेस ऑफ सप्लाय ऑर रिसीट ऑफ गुड्स, इथपर्यंत ठीक आहे. अँड ऑर सर्व्हिसेस ऑन बिहाफ ऑफ अनदर, हे बरोबर आहे. सगळी कोम ह्याच्या पुढच्या वाक्यात आहे, वेदर डिस्क्लोज्ड ऑर नॉट. आता ह्याच्यात अडचण अशी आहे की वेदर डिस्क्लोज ऑर नॉट असं म्हटलं तर आपण कोणाला एजंट म्हणायचं आणि कोणाला प्रिन्सिपल म्हणायचं. म्हणजे जर 2 व्यक्तींमध्ये व्यवहार झाला तर त्या 2 व्यक्तींमध्ये बिझनेस ऑफ सप्लाय और रिसीट ऑफ गुड्स झाला, म्हणजे बिझनेसची व्याख्या बघणं गरजेचं आहे. आपण पुढे ती बघणार आहोत. जर 2 व्यक्तींमध्ये सप्लाय झाला वस्तूंचा किंवा सर्व्हिसेसचा, किंवा दोघांपैकी एकाने त्या वस्तूची रिसीट ऍक्सेप्ट केली, म्हणजे त्याला तो माल मिळाला आहे त्याने मान्य केलं, किंवा त्या सर्व्हिसेस मिळाल्या आहे मान्य केलं, तर त्या माणसाला एजंट म्हणायचं, असं त्याचा अर्थ सरळ साधा होतो. वेदर डिस्क्लोज ऑर नॉट या शब्दांमुळे त्या एजंटची व्याख्या क्लिष्ट होऊन जाते. आपण पुन्हा वाचूया. एजंट मीन्स अ पर्सन, इथे व्याख्या संपते. इन्क्लुडिंग विविध प्रकारचे एजंट दिलेले आहेत. बाय व्हॉट युअर नेम कॉल्ड अँड हू कॅरीज ऑन द बिझनेस ऑफ सप्लाय ऑर रिसीट ऑफ गुड्स, म्हणजे जो माणूस दुसऱ्याच्या साठी मालाचा सप्लाय करणं किंवा माल स्वीकारणं किंवा सर्व्हिसेस देणं किंवा सर्व्हिसेस स्वीकारणं हे काम करतो, तर असा माणूस एजंट धरला जाईल, जरी त्याचा डिस्क्लोज नसेल किंवा असेल, किंवा तो एजंट आहे हे डिस्क्लोज असेल किंवा नसेल. आता मला असं वाटतं आपण पुढची डेफिनेशन बघणं आवश्यक आहे. प्रिन्सिपल. प्रिन्सिपलची डेफिनेशन बघते वेळी आपण परत ती मी एका वेगळ्या पद्धतीने मांडली आहे. प्रिन्सिपल सेक्शन 276 मीन्स, म्हणजे ही डेफिनेशन खरोखरच व्याख्या आहे. अ पर्सन ऑन हुज बिहाफ अन एजंट, म्हणजे आपण मागे बघितलं की जो अनडिस्क्लोज सुद्धा प्रिन्सिपल असेल तरी सुद्धा तो एजंट आहे असं म्हटलंय तिथे. अ पर्सन ऑन हुज बिहाफ अन एजंट कॅरीज ऑन द बिझनेस ऑफ सप्लाय ऑर रिसीट ऑफ गुड्स अँड ऑर सर्व्हिसेस. थोडक्यात काय तर जर आपण एजंट आणि प्रिन्सिपलची व्याख्या बघितली तर एजंट कोणाला म्हणायचं की जो माणूस दुसऱ्यासाठी माल सप्लाय करतो किंवा माल स्वीकारतो किंवा सर्व्हिसेस सप्लाय करतो किंवा सर्व्हिसेस स्वीकारतो आणि त्याचा प्रिन्सिपल अनडिस्क्लोज्ड आहे, अशा माणसाला जर एजंट म्हटलं तर अशा एजंटचा जो प्रिन्सिपल आहे, म्हणजे ज्याच्यासाठी अशा एजंटनी काम केलं त्याला प्रिन्सिपल म्हणायचं. तर गडबड अशी आहे की याचा अर्थ दोघांमधल्या कुठल्याही पार्टीने जर डिक्लेरेशन दिलं की हा माझा एजंट आहे किंवा हा माझा प्रिन्सिपल आहे, आणि सप्लाय किंवा रिसीट जर सिद्ध झाली तर दुसऱ्या माणसाला तो त्याचा एजंट किंवा प्रिन्सिपल नाही सिद्ध करणं फार जड जाईल. जेव्हा आपण कायदा वाचतो तेव्हा त्या कायद्याचा परिणाम काय होऊ शकेल हे बघायला पाहिजे. ते जे वेदर डिस्क्लोज ऑर नॉट या शब्दांमधला खरा अर्थ असा आहे की जर 2 माणसांपैकी एका माणसाने सांगितलं की मी तुझा एजंट आहे किंवा मी तुझा प्रिन्सिपल आहे, तर दुसऱ्या माणसाला वेदर डिस्क्लोज ऑर नॉट या शब्दांमुळे हे सिद्ध करणं कठीण जाईल की मी तुझा एजंट किंवा प्रिन्सिपल नाही, जर त्यांनी माल स्वीकारला किंवा दिला असेल. ॲग्रीगेट टर्नओव्हर सेक्शन 26. तर ॲग्रीगेट टर्नओव्हर मीन्स द ॲग्रीगेट व्हॅल्यू ऑफ. आता ह्याच्यामध्ये पुन्हा मीन्स हा शब्द वापरलाय, म्हणजे ही खऱ्या अर्थाने व्याख्या आहे. ॲग्रीगेट टर्नओव्हर मीन्स
द ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ ऑल टॅक्सेबल अँड एक्झेम्प्ट सप्लाईज. परत एक्झेम्प्ट सप्लाईज अँड एक्सपोर्ट ऑफ गुड्स अँड ऑर सर्व्हिसेस ऑफ अ पर्सन हॅव्हिंग सेम पॅन. हे फार महत्वाचं आहे. टू बी कॉम्प्युटेड ऑन ऑल इंडिया बेसिस. हे तर अत्यंत महत्वाचं आहे. अँड एक्सक्लूड्स एनी टॅक्सेस इफ एनी चार्ज अंडर द CGST ऍक्ट, SGST ऍक्ट, IGST ऍक्ट. आणि गंमत म्हणजे त्याच्या पुढे असंही आहे ॲज द केस मे बी. आता हा मॉडेल लॉ असल्यामुळे आपण असा याचा अर्थ लावूया की जेव्हा ॲग्रिगेट टर्नओव्हर CGST ऍक्ट मध्ये जाईल, जेव्हा ॲग्रिगेट टर्नओव्हर SGST ऍक्ट मध्ये जाईल, तेव्हा टू बी कॉम्प्युटेड ऑन ऑल इंडिया बेसिसच्या जागी टू बी कॉम्प्युटेड बाय रिस्पेक्टिव्ह स्टेट असं असेल, असं आपण गृहीत धरूया. सध्या त्याचा जे शब्द वापरले ते आहेत की टू बी कॉम्प्युटेड ऑन ऑल इंडिया बेसिस बेस्ड ऑन अ पर्टिक्युलर पॅन नंबर. आता जेव्हा तुम्ही एका पॅन नंबरचा संदर्भ ॲग्रिगेट टर्नओव्हरशी जोडताय आणि असं गृहीत धरलं की तो ऑल इंडिया टर्नओव्हर म्हणजे ॲग्रिगेट टर्नओव्हर, तर ही व्याख्या जास्ती करून IGST मध्ये असणं जास्ती संयुक्तिक आहे. SGST मध्ये बहुतेक ह्या ऑल इंडिया बेसिसच्या जागी स्टेट वाईज येईल. म्हणजेच काय की तुम्हाला प्रत्येक स्टेटचा पॅन नंबर खालचा सगळा टर्नओव्हर, ज्याच्यामध्ये तुमचा टॅक्सेबल आणि एक्झेम्प्टही येतो, एक्सपोर्ट सुद्धा येतो, तो तुम्हाला दाखवायला लागेल. ह्याचाच दुसरा अर्थ काय, तर एका पॅन नंबर खाली एका माणसाचे जर 10 धंदे असतील, जर वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये व्यवसाय असेल, तरी सुद्धा तो ॲग्रिगेट टर्नओव्हर दाखवते वेळी एका पॅन नंबरचा वेगवेगळ्या बिझनेस सेगमेंटचा व्यवसाय किंवा धंदा हा त्या ॲग्रिगेट टर्नओव्हर मध्ये दिसायला हवा. आता ह्याच्यात एक एक्सप्लेनेशन पण आहे. ॲग्रिगेट टर्नओव्हर डज नॉट इन्क्लूड व्हॅल्यू ऑफ सप्लाईज ऑन विच टॅक्स इज लेविड ऑन रिव्हर्स चार्ज बेसिस अँड द व्हॅल्यू ऑफ इनवर्ट सप्लाईज. तर गंमत अशी आहे की GST ऍक्ट मध्ये रिव्हर्स चार्ज आहे, म्हणजे परचेस टॅक्स सारखी प्रोव्हिजन आहे जी व्हॅल्यू ॲडेड टॅक्स मध्ये नव्हती. आता असा टर्नओव्हर ज्याच्यावर तुम्ही टॅक्स भरताय रिव्हर्स चार्ज बेसिसवर, तो या ॲग्रिगेट टर्नओव्हर मध्ये धरायची गरज नाही. सो टू सम अप, ॲग्रिगेट टर्नओव्हरचा अर्थ असा आहे की तुम्हाला एका पॅन नंबरचा टॅक्सेबल, एक्झम्प्ट आणि एक्सपोर्ट सध्याच्या ड्राफ्ट कायद्याप्रमाणे ऑल इंडिया बेसिसचा तुम्हाला ॲग्रिगेट टर्नओव्हर मध्ये धरायचा आहे. फक्त याच्यातून जो CGST, SGST आणि IGST टॅक्स लागेल तो वजा करायचा आहे. आता त्याच्यात ॲज द केस मे बी असं असल्यामुळे आपण असं गृहीत धरूया की जेव्हा SGST ऍक्ट येईल तेव्हा ऑल इंडिया बेसिसच्या जागी प्रत्येक राज्याचा टर्नओव्हर दाखवायची प्रोव्हिजन येईल आणि त्याप्रमाणे ही बदलली जाऊ शकते. असेसमेंट. तर असेसमेंट सेक्शन 212 मीन्स डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स लायबिलिटी अंडर दिस ऍक्ट. आता गंमत अशी की डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स लायबिलिटी हा एकच फक्त भाग याच्यात धरला गेलाय, डिटर्मिनेशन ऑफ रिफंड धरलेलं नाहीये. आता कायद्यातली ही जी त्रुटी आहे ती कदाचित निघेल, पण आपण असं धरूया की जेव्हा ऍक्च्युअल असेसमेंट होईल आणि तुम्हाला रिफंड येईल तेव्हा त्यांना रिफंड द्यावाच लागेल, जरी व्याख्येत डिटर्मिनेशन ऑफ रिफंड हा शब्द नाही, जरी डिटर्मिनेशन ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट नाही, तरीही आपण असं गृहीत धरू की आपल्याला हा रिफंड त्यांना द्यावाच लागेल. आपण परत वाचूया. असेसमेंट मीन्स डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स लायबिलिटी अंडर दिस ऍक्ट अँड इन्क्लूड्स सेल्फ असेसमेंट, रिअसेसमेंट, प्रोव्हिजनल असेसमेंट, समरी असेसमेंट अँड बेस जजमेंट असेसमेंट. आता या सगळ्या प्रकारच्या असेसमेंट जर तुम्ही विचारात घेतल्यात, त्यातल्या कुठल्याही प्रकारच्या असेसमेंट मध्ये रिफंड येऊ शकतो. जेव्हा तुम्ही टॅक्स लायबिलिटी काढता तेव्हा ती टॅक्स लायबिलिटी टॅक्स कलेक्शन वजा इनपुट टॅक्स क्रेडिट बरोबर टॅक्स लायबिलिटी असं असल्यामुळे तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिटची असेसमेंट करावीच लागेल. जर टॅक्स कलेक्शन वजा इनपुट टॅक्स क्रेडिट और टॅक्स लायबिलिटी वजा इनपुट टॅक्स क्रेडिट असं केलं आणि जर रिफंड आला तर तो रिफंडही द्यावा लागेल. फक्त कायद्यात ही त्रुटी असल्यामुळे आपण बघूया की जेव्हा फायनल ड्राफ्ट येईल त्याच्यात ही त्रुटी काढली जाते का. ऑडिट. आता आपण मी तुम्हाला म्हटलं तसं की मी या व्याख्या रिअरेंज केल्या आहेत. असेसमेंट नंतर मुद्दामून ऑडिट घेतला. तर ऑडिट हे साधारण 2 प्रकारचं कायद्यात असतं. एक असतं की ते चार्टर्ड अकाउंटंट ऑडिट करतात ते, आणि एक डिपार्टमेंटल ऑडिट जे डिपार्टमेंट करतं ते.
पण व्याख्या तर दोघांनाही सारखीच आहे. तर आपण जर व्याख्या वाचली तर सेक्शन 214 ऑडिट मीन्स examination of records, returns and other documents maintained or furnished by the taxable person under this act or rules or under any other law for time being in force to verify inter alia the correctness of turnover declared, taxes paid, refund claimed, input tax credit availed, and to assess his compliance with the provisions of this act or rules made thereunder. म्हणजे काय, तर ऑडिट करताना ऑडिटरनी काय काय करायचं आहे, तर एक्झामिनेशन ऑफ रेकॉर्ड्स. एक्झामिनेशन ऑफ रेकॉर्ड्स इथेच सुरुवात आहे इंटरप्रिटेशनला. जेव्हा आपण रेकॉर्ड म्हणतो तेव्हा आपला रेकॉर्ड म्हणजे फायनान्शियल रेकॉर्ड असतो, नॉन फायनान्शियल रेकॉर्ड असतो. फायनान्शियल रेकॉर्ड म्हणजे काय, तर जो अकाउंट साठी वापरला जातो, जो ऑडिट साठी वापरला जातो, ज्याच्या फायनान्शियल एंट्रीज आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये होतात, त्याला आपण म्हणूया फायनान्शियल डॉक्युमेंट. उदाहरणार्थ सेल बिल, परचेस बिल हे फायनान्शियल डॉक्युमेंट झालं. आता जर तुम्ही बघितलं तर ऑडिटच्या सेक्शन मध्ये अदर डॉक्युमेंट्स पण घेतले. तर अदर डॉक्युमेंट्स म्हणजे काय की जी रिलेव्हंटर आहेत पण ते फायनान्शियल डॉक्युमेंट म्हणून धरली जात नाहीत, आपल्या अकाउंट्स मध्ये त्याचा काही इम्पॅक्ट येत नाही. म्हणजे काय, तर परचेस ऑर्डर, डिलिव्हरी चलन हे महत्वाचं आहे, पण त्याला आपण फायनान्शियल डॉक्युमेंट म्हणत नाही की आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये ते येत नाही. म्हणून त्यांनी ते क्लिअर केलं आहे की ऑडिट मीन्स एक्झामिनेशन ऑफ रेकॉर्ड्स, म्हणजे सगळा रेकॉर्ड आला, नुसता फायनान्शियल नाही, रिटर्न्स अँड अदर डॉक्युमेंट्स. आता अदर डॉक्युमेंट म्हटल्यामुळे ह्याची ॲम्बिट प्रचंड वाढली. कारण जेव्हा तुम्ही फायनान्शियल आणि नॉन फायनान्शियल डॉक्युमेंट दोन्ही रेकॉर्डमध्ये आहे असं म्हणता आणि डॉक्युमेंट्स वापरली जातात, तेव्हा मला असं वाटतं की सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत येतील, ज्याच्यात आपलं ईमेल येईल, आपली कोटेशन्स येतील, आपली बँक स्टेटमेंट्स येतील, रादर आपला सगळाच रेकॉर्ड येईल. मेंटेन्ड ऑर फर्निश्ड बाय टॅक्सेबल पर्सन अंडर दिस ऍक्ट ऑर एनी अदर लॉ. म्हणजे काय की जर तुम्ही दुसऱ्या एखाद्या कायद्याला जर काही सबमिशन करत असाल तर ते सबमिशनही या रेकॉर्ड मध्ये येईल. तुम्ही जर टेंडर भरत असाल तर टेंडरही येईल याच्यात. टू व्हेरीफाय इंटर एलिया, व्हेरीफाय व्हॉट, तपासायचं काय, द करेक्टनेस ऑफ टर्नओव्हर डिक्लेअर्ड, टॅक्सेस पेड, रिफंड क्लेम, इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल्ड, अँड ऑल्सो टू असेस कॉम्प्लायन्स विथ द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ऍक्ट. आता 4 भाग करूया आपण की याच्यातनं काय तपासलं जाईल. करेक्टनेस ऑफ टर्नओव्हर आणि टॅक्सेस पेड हे फायनान्शियल रेकॉर्ड वरनं, रिटर्न वरनं त्याला कळेल. रिफंड क्लेम हे तुमच्या रिटर्न वरनं आणि रिफंड ऍप्लिकेशन वरनं कळेल. इनपुट टॅक्स क्रेडिट हे तुमच्या परचेस रजिस्टर वरनं आणि परचेस बिलांवरनं कळेल. आणि असेस हीच कॉम्प्लायन्स हा क्लिष्ट भाग आहे. ऑडिटरनी नुसतं फायनान्शियल ऑडिट नाही करायचं आहे, तर त्यांनी नॉन फायनान्शियल रेकॉर्डचंही ऑडिट करायचं आहे आणि त्यांनी कॉम्प्लायन्सही बघायचं आहे. सो आपण ऑडिटची डेफिनेशनचा अभ्यास केला. आता आपण पुढे जाऊया. डेफिनेशन ऑफ बिझनेस. तर मी तुम्हाला म्हटलं असं की मागे आपण बिझनेस हा शब्द वाचला एका कॉन्टेक्स्ट मध्ये की एजंट इन बिझनेस ऑफ सप्लाय ऑफ रिसीट ऑफ गुड्स. आता या डेफिनेशन मध्ये बिझनेस हा शब्द असल्यामुळे आपल्याला जेव्हा एजंटची व्याख्या आपण विचारात घेतली तेव्हा तिथे बिझनेस हा शब्द आल्यामुळे आणि एजंटच्या व्याख्येनंतर सेमिकॉलन असल्यामुळे बिझनेसची व्याख्या काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. काय आहे, आता तुम्ही जर गंमत बघितली त्या बिझनेसच्या व्याख्येमध्ये मीन्स हा शब्द नाही, तर इन्क्लूड्स हा शब्द आहे. तुम्ही मला विचाराल तर ही व्याख्याच नाही, कारण इन्क्लूड्स म्हणजे त्या बिझनेस या शब्दाचा अर्थ नाही, तर त्यांच्या मते बिझनेस या शब्दाचा आवाका काय आहे, त्याच्यात काय काय त्यांच्या मते बसतं हे त्यांनी दिलंय. काय काय बसतं, बिझनेस इन्क्लूड्स एनी ट्रेड, कॉमर्स, मॅन्युफॅक्चर, प्रोफेशन, व्होकेशन आणि सिमिलर ऍक्टिव्हिटी. त्याच्यातून तुम्हाला फायदा होऊन दे नको होऊ दे ती बिझनेस मध्ये धरली आहे. एनी ट्रान्झॅक्शन इन कनेक्शन ऑर अँसिलरी, यातल्या कुठल्याही व्यवहाराशी संबंधित ट्रान्झॅक्शन. त्याच्यानंतर त्याची व्हॉल्यूम, फ्रिक्वेन्सी, कंटिन्युटी आणि रेग्युलरिटी आहे किंवा नाही आहे त्याचा संबंध नाही. म्हणजेच बिझनेस मध्ये ज्या गोष्टी मोडतात त्याच्याशी
संबंधित ट्रान्झॅक्शन, मग त्या ट्रान्झॅक्शनची फ्रिक्वेन्सी, ते ट्रान्झॅक्शन किती रुपयाची आहे, ती किती रेग्युलरली केली जाते, त्याचं कंटिन्युएशन किती आहे, ते किती दिवस चालू राहिली, त्या प्रकारच्या व्यवहाराची व्याप्ती, ह्याचा सप्लाय और ॲक्विजिशन ऑफ गुड्स इन्क्लुडिंग कॅपिटल असेट्स इन कनेक्शन विथ कमेन्समेंट और क्लोजर ऑफ बिझनेस, म्हणजे कॅपिटल असेट्स आणि त्याच्या संबंधित सर्व्हिसेसचा पण व्यवहार. तसंच प्रोव्हिजन by a club, association, society or any such body of the facilities to its members or as the case may be. म्हणजे एखादा क्लब जर सबस्क्रिप्शन घेत असेल, फी घेत असेल आणि त्याच्या मेंबरना काही सुविधा देत असेल तर तेही या बिझनेसमध्ये बसेल. त्याच्यानंतर ऍडमिशन फॉर अ कन्सिडरेशन ऑफ पर्सन्स टू एनी प्रिमायसेस, हे फार महत्वाचं आहे. आपण जेव्हा एंट्री फी देतो तेव्हा बऱ्याचदा असा गैरसमज असतो आपला की ही एंट्री फी आहे, आज शिरल्यानंतरच्या सर्व्हिसेसचे आपण वेगळे पैसे देतो, त्यामुळे टॅक्स भरतेवेळी बऱ्याचदा असं होतं की या एंट्री फीला टॅक्स दिलाच जात नाही. तर आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की एकदा बिझनेसमध्ये तुम्ही बसलात की ते त्या बिझनेसच्या संबंधित सगळ्या बाबी, ऍडमिशन पासून कॅपिटल असेट पासून, तुम्ही त्याचे फ्रिक्वेन्सी किती असू दे, त्याची कंटिन्युटी असू दे किंवा नाही, आणि त्याच्या संबंधित कुठला व्यवहार असू दे, ते त्या बिझनेसमध्ये बसेल. तसंच रिस्कही त्यांनी इंटरेस्टिंगली बिझनेसच्या डेफिनेशन मध्ये घेतली आहे. तर जर याचा गोषवारा बघितला आपण बिझनेसच्या डेफिनेशन मध्ये, तर तुम्हाला असं बघायचं आहे की त्या बिझनेसचा स्कोप काय, कारण मीन्स हा शब्द नाही, इन्क्लूड्स हा शब्द आहे, पण त्यांनी जवळजवळ सगळे घेतलंय. म्हणजे त्याच्यामध्ये ट्रेड आहे, कॉमर्स आहे, मॅन्युफॅक्चर आहे, प्रोफेशन आहे, सगळंच आहे, काही नाही असं नाही. तसंच त्या गोष्टींशी संबंधित कुठल्याही ट्रान्झॅक्शन की ज्याचा या ट्रेड, कॉमर्स, मॅन्युफॅक्चर एक्सेट्राशी संबंध आहे, मग त्याची फ्रिक्वेन्सी किती असू दे, त्याची कंटिन्युटी असू दे किंवा नसू दे, रेग्युलरिटी असू दे किंवा नसू दे. तसंच जर तुम्ही बिझनेस चालू करण्यासाठी काही कॅपिटल असेट आणि काही सर्व्हिसेस घेतल्यात किंवा बंद करण्यासाठी घेतल्यात तर त्याही आहेत. तसंच एखाद्या क्लबनी, असोसिएशननी, सोसायटीनी मेंबर्सकडनं काही सबस्क्रिप्शन घेतलं, फी घेतली आणि त्यांना काय फायदा करून दिला तर तेही त्या बिझनेसमध्ये आहे. ऍडमिशन फॉर कन्सिडरेशन सुद्धा त्या बिझनेसमध्ये आहे. तसंच जर तुम्ही एखाद्या माणसाकडनं सप्लाय घेताय आणि तो तुम्हाला सर्व्हिसेस देतोय आणि त्या जर तुमच्या बिझनेसच्या संदर्भात असतील तर त्याही त्याच्यामध्ये आहेत. आणि गंमत म्हणजे रेस क्लबच्या संदर्भातील काही सर्व्हिसेसही बिझनेसमध्ये आहेत. बिझनेस व्हर्टिकल सेक्शन 218 ही अत्यंत महत्वाची डेफिनेशन आहे. सध्या आपल्याकडे या बिझनेस व्हर्टिकल बेस्ड रजिस्ट्रेशन वॅट मध्ये तर संभव नाहीये, निदान महाराष्ट्रात तरी नाही. आता त्यांनी काय केलं की तुम्ही बिझनेस व्हर्टिकल साठी वेगळं रजिस्ट्रेशन घेऊ शकता. त्यामुळे बिझनेस व्हर्टिकलची व्याख्या महत्वाची आहे. बिझनेस व्हर्टिकल सेक्शन 218 म्हणजे काय? मीन्स अ डिस्टिंग्विशेबल कंपोनेंट ऑफ एन एंटरप्राइज that is engaged in supplying an individual product or service or a group of related product or services that is subject to risk and returns that are different from those other business verticals. आता हे कसं ठरवायचं? त्यांचं म्हणणं असं की काही त्यांनी त्या डेफिनेशन मध्येच डिफरन्शिएटिंग फॅक्टर दिलेत की एक तर त्या वस्तूंचा किंवा त्या सर्व्हिसेसचा प्रकार किंवा त्या वस्तू बनवण्याची एक खास पद्धत, प्रोडक्शन प्रोसेस आपण ज्याला म्हणतो, किंवा त्याचे खास कस्टमर्स, त्या टाईप और क्लास ऑफ कस्टमर्स यू कॅन से. तसंच त्या वस्तूंच्या डिस्ट्रीब्युशनची पद्धत, वस्तू किंवा सर्व्हिसेसच्या डिस्ट्रीब्युशनची पद्धत, आणि शिवाय एक महत्वाचा भाग त्यांनी दिलाय तो म्हणजे रेग्युलरिटी. म्हणजे बँकिंग आहे, इन्शुरन्स आहे, त्याच्यानंतर तुमचं टेलिकॉम आहे, जसं TRAI खाली ते येतं, तर तुमचा रेग्युलेटरच वेगळा आहे, तर तुम्ही त्याला वेगळं बिझनेस व्हर्टिकल म्हणू शकता. म्हणजे काय, टू सम इट अप, की जर तुम्ही वेगळ्या पद्धतीचं तुमचं कुठलं प्रोडक्ट आहे, म्हणजे एक एअर कंडिशनर आहे, आपण एक उदाहरण घेऊ पितांबरीचं, तर पितांबरीचं एक प्रोडक्ट जे प्रसिद्ध प्रोडक्ट आहे ते भांडी घासायचं प्रोडक्ट आहे. समजा उद्या त्यांनी टूथपेस्ट काढली तर हे वेगळंच प्रोडक्ट आहे, म्हणजे ते वेगळं बिझनेस व्हर्टिकल म्हणू शकता. त्याची प्रोडक्शन प्रोसेस जर वेगळी आहे, एखाद्या बिझनेस व्हर्टिकलची त्याच्या दुसऱ्या बिझनेस व्हर्टिकल बरोबर जर तुलना केली
तर प्रोडक्ट्स वेगळी आहेत, सर्व्हिसेस वेगळी आहेत. त्याच्यानंतर प्रोडक्शनची पद्धत वेगळी आहे, म्हणजे प्रोडक्शन प्रोसेस वेगळी आहे. टाईप और क्लास ऑफ कस्टमर्स वेगवेगळे आहेत. आणि मेथड्स टू डिस्ट्रीब्यूट द प्रोडक्ट्स ऑर टू प्रोव्हाइड द सर्व्हिसेस वेगवेगळे असतील. किंवा रेग्युलेटरी एन्व्हायरमेंटच वेगळं असेल. म्हणजे जसं मी म्हटलं असं की बँकिंग, इन्शुरन्स, TRAI वगैरे. तर तुम्ही बिझनेस व्हर्टिकल म्हणून वेगळं रजिस्ट्रेशन घेऊ शकता. ही सोय GST ने केलेली आहे. कॅपिटल गुड्स. तर कॅपिटल गुड्सचा अर्थ काय? मीन्स द व्हॅल्यू ऑफ विच इज कॅपिटलाइज इन द बुक्स ऑफ अकाउंट. ह्याच्यात एक इंटरेस्टिंग भाग आहे. मी फार वर्षापूर्वी एक ट्रायब्युनल अपील काही वर्ष जवळजवळ लढलो या विषयावर. होतं असं की जेव्हा आपण एखादी वस्तू विकत घेतो तेव्हा ती वस्तू वर्क इन प्रोग्रेस मध्ये दाखवली जाते. जेव्हा ती वस्तू कॅपिटलाइज होते तेव्हा तिला आपण कॅपिटल असेट्स म्हणतो किंवा कॅपिटल गुड्स म्हणतो. तर या वर्क असलेल्या वस्तूंना काय म्हणायचं? त्या कॅपिटल गुड्स मध्ये बसतील का? आपण पुन्हा एकदा व्याख्या वाचूया. कॅपिटल गुड्स सेक्शन 219 मीन्स गुड्स द व्हॅल्यू ऑफ विच इज कॅपिटलाइज इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजेच काय? तर कॅपिटलाइज केलेल्या गोष्टी, कॅपिटलाइज केलेल्या वस्तू ज्या तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट मध्ये कॅपिटलाइज केलेत ऑफ द पर्सन क्लेमिंग द क्रेडिट. म्हणजे नुसत्या कॅपिटलाइज नाही केल्यात तर त्या अशा माणसाच्या पुस्तकात कॅपिटलाइज केल्यात ज्यांनी ते क्रेडिट क्लेम केलंय. विच आर युज्ड or intended to be used in the course or furtherance of business. So, which are used, ज्या गोष्टी तुमच्या पुस्तकात कॅपिटलाइज केल्यात त्याच्यावर तुम्ही क्रेडिट मागताय त्या वस्तू तुमच्या बिझनेससाठी किंवा तुमच्या फर्दरन्स ऑफ बिझनेससाठी वापरल्या गेल्या पाहिजेत किंवा त्या वापरायचा विचार असला पाहिजे. आता इन द कोर्स ऑफ और फर्दरन्स ऑफ या दोन शब्दांचा अर्थ आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. इन द कोर्स ऑफ आणि फर्दरन्स ऑफ बिझनेस हे सिद्ध करायची जबाबदारी क्लेमंटवर आहे. आता हे कसं सिद्ध करायचं? जर तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसला लागणाऱ्या कॅपिटल असेट्स तुम्ही वापरल्या असतील तर काही प्रश्नच नाही. जर त्या वापरायच्या असतील तर प्लांट अँड मशिनरी बद्दल काही मुद्दा नाही. आता जेव्हा तुम्ही म्हणता इन द कोर्स ऑफ, तर इन द कोर्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग जे काय बसतं त्याच्यात काहीच वाद नाही. आता या प्री मॅन्युफॅक्चरिंग आणि पोस्ट मॅन्युफॅक्चरिंगच्या ज्या काही आपण प्रक्रिया करतो त्या गोष्टी जर तुमच्या प्रॉडक्टशी डायरेक्टली संबंधित असतील तरी प्रश्न नाही, कारण आपण त्यांना म्हणू शकतो इन द कोर्स ऑफ ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. पण असा विचार करा की एखाद्या माणसाने त्याच्या प्रॉडक्टची जाहिरात होर्डिंग्स लावून केली आणि त्या होर्डिंग्सला तो मंथली भाडा देतोय किंवा काही 15 दिवसाचा भाडा देतोय किंवा वार्षिक भाडा देतोय. आता त्याला फर्दरन्स ऑफ बिझनेस म्हणायचं का? तर माझ्या मते त्यांनी दोन्ही शब्द वापरलेत, इन द कोर्स और फर्दरन्स ऑफ बिझनेस. हे दोन्ही त्याच्यात बसतं, पण हे सिद्ध करायची जबाबदारी तुमच्यावर राहील आणि इथे वादाचा मुद्दा येऊ शकतो. आपण यातली चांगली बाजू जर बघितली तर दोन्ही शब्द असल्यामुळे इन द कोर्स और फर्दरन्स ऑफ बिझनेस असल्यामुळे आपल्याला फक्त एवढंच सिद्ध करायचं आहे की केलेलं कॅपिटलायझेशन इन द कोर्स ऑफ आहे का किंवा फर्दरन्स ऑफ बिझनेस आहे का. तर फर्दरन्स ऑफ बिझनेस म्हणण्यासाठी त्या बिझनेसशी संयुक्तिक. आता उद्याच तुम्ही फॉरेन टूर केले आणि फॉरेन टूर करतेवेळी तुम्ही त्या फॉरेन टूर मधनं त्या देशातनं काही धंदाच नाही दिसत आहे आणलेला, तर ते फर्दर बिझनेस म्हणतील का, हा प्रश्न आहे. तसंच तुम्ही सेल्स प्रमोशन केलं पण ते सेल्स प्रमोशन वेदर इट इज जनरेटेड बिझनेस इन दॅट सेगमेंट, त्या पर्टिक्युलर वस्तूबद्दल आपण धंदा करू शकलायत का किंवा त्या पर्टिक्युलर विभागात आपण धंदा करू शकलायत का, हे सगळे संयुक्तिक प्रश्न विचारले जाऊ शकतील. त्यामुळे आपण जेव्हा कॅपिटल गुड्स वरती क्रेडिट क्लेम करू तेव्हा कॅपिटल गुड्सची व्याख्या वाचणंही महत्वाचं आहे, कारण त्या नियमाप्रमाणे जर कॅपिटल गुड्स इन द कोर्स ऑफ ऑर इन फर्दरन्स ऑफ बिझनेस असेल तरच आपल्याला क्रेडिट मिळेल. कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन सेक्शन 220, सेक्शन 221. मला वाटतं आपण जर बघितलं तर ही एक चांगली सोय आहे.
Casual taxable person means a person who occasionally undertakes transactions involving supply of goods and services in the course of furtherance of business, whether as principal agent or in any other capacity, in a taxable territory where he has no fixed place of business. So आपण टिपिकली असे लोक बघू की जे एक्झिबिशन हॉलमध्ये आपला स्टॉल लावतात आणि धंदा करतात. अशा लोकांना ही एक चांगली सोय आहे की कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन मध्ये ते बसतील, त्यांना नंबरही घेता येईल टेम्पररी, तेवढं ट्रान्झॅक्शनचा जो काय एस्टिमेटेड टॅक्स आहे तो भरला की त्यांना रजिस्ट्रेशन मिळेल आणि मग त्या पद्धतीने त्यांनी ती लायबिलिटी भरता येऊ शकेल त्यांना. कंपोजिट सप्लाय हा एक महत्वाचा विषय आहे. कंपोजिट सप्लाय मीन्स a supply made by a taxable person to a recipient comprising of two or more supplies of goods or services or any combination thereof which are naturally bundled and supplied in conjunction with each other. म्हणजे जेव्हा आपण फ्रीज घेतो तेव्हा त्या फ्रीजच्या खालचा जो ट्रे असतो ज्याच्यावरती तो फ्रीज उभा केला जातो, तसंच त्याच्या मागे एक कव्हर असेल जे फ्रीज बरोबरच दिलं जातं, तर ते या कंपोजिट सप्लाय मध्ये बसेल. किंवा एअर कंडिशनर घेतला, त्या एअर कंडिशनर मध्ये जो 2 युनिट आहे, स्प्लिट एअर कंडिशनर आहे आणि एक आतलं युनिट आहे, एक बाहेरचं युनिट आहे आणि त्याच्याबरोबर त्यांना जोडणारा एक पाईप दिला आहे, त्याला जोडणारी वायर दिली आहे, तर ते कंपोजिट सप्लाय मध्ये बसेल. which are naturally bundled and supplied in conjunction with each other in the ordinary course of business, one of which is a principal supply. आता होतं असं की बऱ्याचदा एसी चं आपण उदाहरण घेतलं तर एका ठराविक लांबीची वायर, ठराविक लांबीचा पाईप दिला जातो, हा त्या कंपोजिट सप्लाय मध्ये बसेल. त्याच्या वरचा जो पाईपचा जर पैसे घेतले गेले तर मग ते कंपोजिट सप्लाय मध्ये बसणार नाही, त्याला हायर रेट ऑफ टॅक्स लागेल, असा त्याचा अर्थ आहे. आता आपण कंपोजिट सप्लाय बरोबर त्याच्या पुढची डेफिनेशन बघूया, याची मुद्दामून मी याच्या नंतर घेतली आहे. मिक्स सप्लाय. मिक्स सप्लाय means two or more individual supplies of goods or services or any combination thereof made in conjunction with each other by a taxable person for a single price where such supply does not constitute a composite supply. आता जर तुम्ही बघितलं तर त्यांनी व्याख्येमध्येच उदाहरण दिलंय. जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या टॅक्स रेट असणाऱ्या वस्तू जर एकत्र पॅक केल्यात तर मग तुम्हाला त्यातला जो जास्तीत जास्त रेट ऑफ टॅक्सची जी वस्तू आहे त्याचा टॅक्स इतर सगळ्या गोष्टींना लागेल. आता कंपोजिट सप्लाय मध्ये काय होतं की त्या कंपोजिट सप्लाय मध्ये जी महत्वाची वस्तू आहे त्याचा टॅक्स लागतो, व्हेअरएज मिक्स सप्लाय मध्ये जी जास्तीत जास्त रेटची वस्तू आहे त्याचा टॅक्स लागेल. याचा अर्थ काय, तर जेव्हा तुम्ही ट्रेडर असाल आणि तुम्ही जर वेगवेगळ्या वस्तू विकत असाल आणि जर त्यांना वेगवेगळा रेट ऑफ टॅक्स येईल तर त्या विकतेवेळी आणि त्यांचं पॅकिंग करतेवेळी तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे की त्या रेट स्लॅब मधल्याच वस्तू एकत्र विका, त्या रेट स्लॅब मधल्याच वस्तू एकत्र पॅक करा. जर तुम्ही 2 रेट स्लॅब मधल्या वस्तू ज्यांचा एकमेकांशी संबंध नाही एकत्र पॅक केल्यात तर त्याला हायर रेट ऑफ टॅक्स लागेल आणि मग त्याच्यात नुकसान आहे. प्रिन्सिपल सप्लाय. तुम्ही मुद्दामून या डेफिनेशन रिअरेंज केल्या आहेत म्हणजे आपल्याला त्याची कल्पना यावी. प्रिन्सिपल सप्लाय सेक्शन 278. Principal supply means the supply of goods or services which constitutes the predominant element of a composite supply. म्हणजेच काय, जर एअर कंडिशनरचा सेल असेल तर त्यातलं प्रिडॉमिनंट एलिमेंट काय आहे तर एअर कंडिशनर. मग पाईप आणि त्याच्याबरोबर जी वायर ह्या ज्या गोष्टी जातात त्या त्याच्या अँसिलरी प्रोडक्ट्स आहेत किंवा पार्ट्स आहेत किंवा कंपोनंट्स आहेत किंवा ॲक्सेसरीज आहेत. आता गंमत अशी की पार्ट्स, कंपोनंट्स, ॲक्सेसरीज या शब्दाच्याच इंटरप्रिटेशन बद्दल वाद घालावा लागतो बऱ्याचदा. आता मला असं वाटतं की हा वाद त्यांनी बराच आटोक्यात आणलाय, कारण त्यांनी 3 प्रकारच्या डेफिनेशन आणल्या. प्रिन्सिपल सप्लाय, मुख्य वस्तू जी आहे ती बघायची, जर त्या वस्तूच्या बरोबर नेहमी काही वस्तू दिल्या जात असतील, त्याचे पार्ट्स असतील, कंपोनंट्स असतील, ॲक्सेसरीज असतील, जे काय असेल तर ते कंपोजिट सप्लाय मध्ये बसेल. जर तुम्ही वेगवेगळ्या रेट ऑफ टॅक्स असलेल्या आणि एकमेकांशी संबंध नसलेल्या वस्तू जर एकत्र पॅक केल्यात तर त्या सगळ्या वस्तूंना, त्या वस्तूंपैकी ज्या वस्तूला हायर रेट ऑफ टॅक्स आहे तो लागेल. म्हणजे तुम्ही आजच्या व्हॅटच्या उदाहरणानुसार जर
दोन गोष्टी ज्याचा एकमेकांशी काही संबंध नाही, ज्यात काही 6% आहेत, काही 13.5% आहेत, जर एकत्र पॅक केल्या तर त्याला 13.5% टॅक्स लागेल. हा याचा सरळ अर्थ आहे. आता आपल्याला कळलं असेल की कायदा कसा वाचायला पाहिजे, इंटरप्रिटेशन कसं करायला पाहिजे, मेथोडॉलॉजी कळली असेल आपल्याला. आपण काही डेफिनेशन्स घेतल्या नाहीत या पॉवर पॉईंट साईट्समध्ये. त्या डेफिनेशन्स आपण पार्ट 2 म्हणून स्वतंत्र वाचा. आपल्याला जर काही शंका असतील तर डिस्कशन फोरमवर टाका. त्याचं लवकरात लवकर उत्तर द्यायचा आम्ही प्रयत्न करू. आपल्याला कल्पना आणि कन्सेप्ट पूर्णपणे समजली की आपण क्विज अटेम्प्ट करू शकता. हा क्विज पास झाल्यानंतर आपण पुढच्या चॅप्टरला जाणार आहोत. या क्विजसाठी माझ्या आणि पूर्ण टीमच्या मनापासून आपल्याला शुभेच्छा. आपण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.